शिवछत्रपतींचे कार्य आजच्या काळासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या कार्याचा एक आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करू। छत्रपती शिवराय हे अलौकिक होते। एक सामान्य व्यक्तिमत्वानं असामान्य अशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे। अनेक लोक त्यांचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते वास्तवता अत्यंत चुकीचं या ठिकाणी आहे। एक कुशल प्रशासक म्हणून छत्रपती शिवराय हे भारतातच नव्हे तर जगामध्ये सर्वज्ञात आहेत। स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची निर्मिती करणं हे छत्रपती शिवरायांच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट होतं। हिंदुस्थानातील लोकांचे अधिराज्य असा व्यापक अर्थ त्यात अभिप्रेत होता। छत्रपती शिवरायांच्या प्रशासनाचा दीर्घकालीन परिणाम या ठिकाणी दिसून येतो। त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अनेक वर्ष ही राज्यव्यवस्था टिकून राहिली आणि आज सुद्धा त्यांच्या प्रशासनातील अनेक मूलभूत तत्वे जसेच्या तसे लागू पडतात किंवा काही बदल करून लागू पडतात, ही फार मोठी उपलब्धी या ठिकाणी आहे। धर्मनिरपेक्षता, कल्याणकारी राज्य, समता अधिष्ठित आणि कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा हे त्यांच्या प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट होते। सर जदुनाथ सरकार यांचे एक विधान आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आणि लक्षात घेण्याजोगं आहे। शिवरायांच्या राजकीय कल्पना अशा होत्या की त्यामध्ये काहीही बदल न करता आजही त्यांचे अनुकरण करू शकतो। आपल्या प्रजेला शांतता, सहिष्णुभाव, सर्व जाती धर्मांना समान संधी, कार्यक्षम व शुद्ध राज्यकारभार पद्धती, व्यापार वृद्धीसाठी आरमार, माय देशाच्या रक्षणासाठी लढाऊ लष्कर ही त्यांच्या समोर ध्येय होती। याहून विशेष म्हणजे तो केवळ वाचाळ पंडित नव्हता, तो राष्ट्रीय प्रगती साधणारा क्रियाशील नेता होता। त्यांच्या सरकारची कार्यपद्धती सर्व क्षेत्रात स्पर्श करणारी होती। त्यामुळे आधुनिक राज्याचे ध्येय असणारी व्यक्तीची सर्वांगीण प्रगती हे त्या प्रजेस करून घेता आली, अशा प्रकारचं मत सर जदुनाथ सरकार यांनी या ठिकाणी मांडल्याचं दिसून येतं। तर अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी कार्य छत्रपती शिवरायांनी केलं। तर त्यांची काही कामं या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। थोडक्यात एक आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करू। मराठी भाषा शुद्धीकरणाची मोहीम त्यांनी राबवली। मराठी शब्दकोश तयार करण्याचा प्रयत्न केला। आज जे काही डोक्यात इंग्रजीचं खूळ बसलेलं आहे, तर त्या म्हणजे आपली मातृभाषा आपण विसरू शकत नाही आणि त्यातूनच हा व्यवहार केला जावा, अशा प्रकारचा त्यांनी आग्रह धरलेला आहे। परकीयांसोबत सुद्धा त्यांनी मराठींचाच आग्रह धरलेला आहे। छत्रपती शिवरायांचे राज्य हे लोकशाही राज्य होतं। म्हणजे जरी त्यावेळेस राज्यशाही व्यवस्था असली तरी लोकशाहीतील अनेक मूल्य त्यामध्ये होती आणि छत्रपती शिवराय हे जगातील पहिले राजे आहेत। त्यांनी अशा प्रकारचं राजा आणि मंत्रिमंडळ हे रयतेचं सेवक आहे असं त्या ठिकाणी बिंबवलं, रुजवलं आणि हे जगामध्ये पहिल्यांदा त्यांनी मांडलं आणि अंमलात देखील आणलं। रयतेच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीला सुद्धा इजा झाली नाही पाहिजे, अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे। ही काळजी त्यांनी घेतलेली आहे। समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वाचा प्रत्यक्ष अंमल त्यांनी केलेला आहे। एवढंच नाही तर त्यांनी धर्म सुधारणेसाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे। धर्म हा रयतेसाठी आहे, रयत धर्मासाठी नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि राजा कोणत्याही धर्माचर्यापेक्षा श्रेष्ठ आहे हेही त्यांनी दाखवून दिलेलं आहे। रयतेचे शोषण करणारी धर्मव्यवस्था पूर्णपणे नाकारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांनी अनेक गोष्टी या धर्माला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे आणि ज्याच्या त्याच्या धर्माला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे। मुस्लिम असतील, त्या ठिकाणी ईसाई असतील, अशा अनेक धर्मांना सुद्धा त्यांनी अनेक प्रार्थनास्थळं त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांना सहाय्य करणारा राजा होता। शेतकऱ्यांना बी बियाणं, अवजारं, बैल खरेदी, खतं, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था, बाजार व्यवस्था, अशा अनेक व्यवस्था शेतकऱ्यासाठी केलेल्या आहेत। शेतकऱ्यांना 0% व्याजदरानं कर्ज देणारा छत्रपती शिवराय हे जगातील पहिले राजे होते। शेतीची मोजणी करणारा जगातील पहिला राजा म्हणजे शिवछत्रपती। आजही हे सरकार प्रयत्न करत आहे, परंतु अजून तरी ते यशस्वी झालेलं नाही। इंग्रजांनी असा प्रयत्न केला परंतु तो पूर्णत्वास गेला नाही। एक चांगल्या प्रकारचं आयात निर्यात धोरण सुद्धा छत्रपती शिवरायांचं होतं। इंग्रज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील,
अशा अनेक व्यापाऱ्यांशी त्यांनी एक चांगल्या प्रकारचं व्यापाराचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं. शेतकऱ्यांना, कारागिरांना चांगला भाव मिळावा यासाठी त्यांनी एक जास्तीचा आयात कर लावला किंवा काही इथल्या वस्तूची निर्यात व्हावी म्हणून अशा प्रकारचा कमी निर्यात करामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी बाहेर पोहोचवण्याचं काम केलं. एवढंच नाही तर छत्रपती शिवराय हे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारे होते. प्रत्येक क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रोत्साहन देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. ते म्हणजे काळाच्या पुढे अशा प्रकारची झेप त्यांची होती. एवढंच नाही तर शेतीला नोकरीची जोड म्हणजे आजसुद्धा गरज आहे हे त्यांनी त्या काळी राबवलं. प्रत्येक घरातून एक जण त्या ठिकाणी सैन्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी शेतीच्या कामावेळेस त्याला शेतीला म्हणजे तो शेती करत होता, उर्वरित वेळात तो सैन्यात लढत होता आणि म्हणून हा क्षत्रिय कुणबी हा प्रकार या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर हे सगळे मावळे हे अशाच पद्धतीचे आहेत आणि याशिवाय शेतकरी असल्यास शेतीमध्ये मशागतीसाठी त्याला सुट्टी मिळत असेल ही रोजगार निर्मितीसुद्धा छत्रपती शिवरायांनी केलेली आहे. याशिवाय महिलांना सर्वाधिकार देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अत्यंत सन्मान महिलांचा त्यांच्या काळामध्ये होता. स्वतःच्या राज्यकारभारामध्ये त्याने राजमाता जिजाऊ महासाहेब असतील त्यांचा निर्णय मोलाचा मानला, त्यांचा सल्ला मोलाचा मानला. याशिवाय सोयराबाई आणि इतर महाराण्या असतील यांचाही निर्णयामध्ये सल्ला वेळोवेळी घेतलेला आहे. येसूबाईंचं सुद्धा मत त्यांनी विचारात घेतलेलं आहे. प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग असला पाहिजे हे त्यांनी अशा प्रकारची दूरदृष्टी त्या ठिकाणी त्यांची होती. नव्या युद्धतंत्राचा वापर त्यांनी केलेला आहे. शिवनिधीचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्याला गनिमी कावा असं सुद्धा या ठिकाणी म्हणता येईल. अत्यंत अवघड प्रसंगी सुद्धा शत्रू प्रबळ असताना सुद्धा त्या गनिमी काव्याच्या जीवावर त्यांनी शत्रूला जेरीस आणलेला आहे. एवढंच नाही तर कुटुंब संस्कार त्यांच्याकडे होते. येसूबाई असतील, शंभूराजे असतील, राजाराम असतील यांना सर्व भाषा, युद्धनीती, राजनीती अशा सर्व प्रकारचे शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे एक कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार या ठिकाणी होते. छत्रपती शिवराय हे वैज्ञानिक वारसा जोपासणारं व्यक्तिमत्व होतं. महाराजांना भाकड काढावा अजिबात विश्वास नव्हता, अंधश्रद्धावर अजिबात त्यांचा विश्वास नव्हता. तर महाराजांच्या अनेक लढाया ह्या अमावस्येच्या रात्री केलेल्या आहेत. अंधाराचा फायदा घेऊन शत्रूवर चाल करून जाण्याचा प्रयत्न छत्रपती शिवरायांनी केलेला आहे. छत्रपती शिवरायांनी ज्ञानवंताचा सत्कार केलेला आहे. त्यांच्या या प्रजेमध्ये जे कलाकार असतील, कारागीर असतील, ज्ञानवंत असतील, विचारवंत असतील, तंत्रज्ञ असतील अशा अनेकांचा सन्मान त्यांनी वेळोवेळी केलेला आहे. आणि एवढंच नाही तर ते युद्ध मोहिमेत स्वतः लढले. प्रत्येक मोहिमेमध्ये म्हणजे जास्तीत जास्त वेळा ते स्वतः सहभागी होत, कारण त्यामुळे सैन्याचा उत्साह वाढायचा आणि सैन्य या ठिकाणी दुपटीनं तिपटीनं शक्तीनिशी त्या ठिकाणी लढायचं आणि ते युद्ध जिंकलं जायचं. एवढंच नाही तर सामाजिक न्यायाचे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. भारतीय समाजात असलेली विषमता दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ज्यांचे अधिकार नाकारलेले आहेत अशांना सुद्धा सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाच्या पंक्तीला बसून जेवण्याचं सुद्धा त्यांनी धारिष्ट्य दाखवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा राजा आहे. इतर धर्माचा मान राखणारा हा राजा आहे. स्वधर्माचा अभिमान बाळगताना इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, पारसी असेल, शीख असेल अशा अनेक धर्माचा त्यांनी मान राखलेला आहे. रयतेत व सैन्यात विविध धर्मियांसाठी अशा प्रकारची प्रार्थनास्थळं त्यांनी स्थापन केलेली आहेत. भेदभाव केलेला नाही. एवढंच नाही तर मातापित्यांचा आदर करणारा हा राजा होता. शिवरायांसाठी माता जिजाऊ आणि पिता शहाजीराजे हे सर्वस्व होते. तर अशा प्रकारच्या आईवडिलांचा मान सन्मान करणारं हे व्यक्तिमत्व होतं. आणि एवढंच नाही तर स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य देणारं हे व्यक्तिमत्व होतं. आज आपण पाहतो बचत गटाचा प्रयत्न असेल किंवा महिलांना स्वयंरोजगाराचा प्रयत्न असेल तर हा छत्रपती शिवरायांनी त्या काळी केला. तर घरची कामं उरल्यानंतर महिला काही काम करत त्या बदल्यात त्यांना सरसकट दरमहा 14 म्हणजे जवळपास 50 ग्रॅम सोनं पगार म्हणून मिळत असे. आणि कुशल अकुशल असे गट त्यांनी तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारचं पुरुष, तरुण, स्त्रिया या सर्वांना रोजगार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. गावामध्ये गृहरक्षक दलाची स्थापना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजची जी होमगार्ड संकल्पना आहे ही छत्रपतींनी या ठिकाणी अंमलात आणलेली आहे. म्हणजे एवढंच नाही तर छत्रपतींनी छापखाना या ठिकाणी नोटा छापण्याची मशीन मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु तो वेळेवर मिळू शकला नाही. परंतु छत्रपतीच्या प्रेरणेनुसारच भारतात छापखाना आणण्यास सुरुवात झालेली आहे. एक मानवतावादी दृष्टिकोन त्यांचा होता. महाराजांनी
म्हणजे शत्रूनं लादलं तरच युद्ध केलेलं आहे, कारण युद्ध म्हणजे दोन्ही बाजूचं नुकसानच असतं. तर स्वतःचं युद्धामध्ये कमीत कमी नुकसान कसं होईल याचं काटेकोरपणे पालन राजांनी केलेलं आहे. मनुष्यहानी होऊ नये याची काळजी देखील घेतलेली आहे. किल्ल्यांचा हा राजा आहे. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपतींच्या पदरी जवळपास 360 किल्ले या ठिकाणी होते. छत्रपती म्हणजे आपण चीनच्या भिंतीचं वर्णन करतो, परंतु महाराजांनी बांधलेल्या आणि दुरुस्त केलेल्या किल्ल्यांचं बांधकाम होईल अशा प्रकारचा हा प्रयत्न या ठिकाणी म्हणता येईल. छत्रपती म्हणजे आरमाराचे जनक या ठिकाणी म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख या ठिकाणी आहे. पाण्यात अशा प्रकारचं जहाजाची देवाणघेवाण असेल, समुद्रदुर्ग जलदुर्ग असतील, एक सर्वोत्तम योद्धा म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं. युरोपीय अभ्यासकांनी गेल्या 1000 वर्षामध्ये अनेक लढायांचा अभ्यास केला आणि जगातल्या ज्या प्रसिद्ध काही लढाया आहेत त्यातल्या 4 लढाया या छत्रपती शिवरायांच्या आहेत. जगातल्या प्रसिद्ध लढायामध्ये त्यामध्ये अफजल खान असेल, करतलब खान असेल, शाहिस्ते खान असेल, सिद्दी जोहर असेल, आग्र्याहून सुटका असेल, अशा अनेक प्रसंगाचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करता येईल. ते रयतेचे राजा नसून रयतेचे सेवक अशा पद्धतीनं त्यांनी प्रत्येक आचरणातून या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. अत्यावश्यक खर्च आणि बचतीकडे लक्ष दिलेलं आहे. अत्यंत साधी राहणीमान त्यांनी केलेलं आहे. राजधर्माचं पालन करणारा हा योद्धा होता. त्यांनी आग्रा ते तांजावर अशा सुमारे 3000 किलोमीटर लांबीच्या प्रदेशावरून घोड्यावरून ते फिरलेले आहेत. आज सुविधा असताना कुणी थोडासा अनेक जण प्रवासाचा कंटाळ करतात नेते, मात्र राजांनी हे स्वतः अनुभवलेलं आहे. राजाचं आचरण हे विज्ञानवादी आचरण या ठिकाणी होतं. सोयराबाईंच्या पोटी राजारामांचा जन्म झाला आणि असं सांगितलं गेलं की मूल पालथं जन्माला आहे आणि त्यांची शांती करावी लागेल. हा अपशकुन आहे. महाराज काय म्हटले, राजाराम दिल्लीची पातशाहीच पालथी घालेल. अशा प्रकारचा विज्ञानवादी आणि सकारात्मक विचार हा या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आहे. एवढंच नाही तर 1965 साली बांधलेल्या जलदुर्गाला त्यांनी सिंधुदुर्ग अशा प्रकारचं नाव देऊन आपल्या सिंधू संस्कृतीचा या ठिकाणी वारसा किंवा अभिमान बाळगलेला आहे. शहीदांचा सन्मान केलेला आहे. शहीदांचे स्मारकं बांधलेले आहेत. उदाहरणार्थ बाजी पासलकर असेल, तानाजी मालुसरे असेल, प्रतापराव गुजर असेल, असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. स्वतः छत्रपती शिवराय हे एक महान इंजिनियर, एक आर्किटेक्ट होते, कारण त्यांच्याकडे 360 पेक्षा अधिक किल्ले या ठिकाणी होते. त्यात गडकोट असेल, भुईकोट असेल, जलदुर्ग असतील, अशा अनेक किल्ल्यांचा या ठिकाणी समावेश आहे. भर समुद्रात बांधलेले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खंदेरी हे आश्चर्यकारक किल्ले या ठिकाणी महाराजांनी स्वतः त्याचं आरेखन रेखांकन स्वतः केलेलं आहे. म्हणजे ते उत्तम स्वरूपाचे इंजिनियर या ठिकाणी होते. ते महान अर्थशास्त्रज्ञ होते. राज्याचा खजिना नेहमी भरलेला पाहिजे अशा प्रकारची त्यांची कृती होती आणि त्यांनी ते जनतासुद्धा स्वखुशीन अशा प्रकारचा हा खजिना भरण्यामध्ये मदत करायची किंवा प्रसंगी त्यांनी शत्रूचा खजिना सुद्धा लुटलेला आहे. एक उत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणून महाराजांची ओळख आहे. कारण जगाच्या अनेक विद्यापीठामध्ये हा मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये छत्रपती शिवरायांचं व्यवस्थापनाचे धडे या ठिकाणी आजही गिरवले जात आहेत. आज आपण बिल गेट्स, वॉरन बफेसारखे उद्योगपतींना गुरु मानतो, परंतु महाराजांना स्वतःच्या जीवनामध्ये कुठलीही इव्हेंट रिपीट केलेला नाही. जीवावर बेतलेल्या प्रसंगामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मॅनेजमेंट त्यांनी दाखवलेलं आहे. एक महान मानसशास्त्रज्ञ सुद्धा ते होते. छत्रपती शिवरायांनी अशा प्रकारच्या प्रत्येकाच्या मानसिकता समजून ते काम केलेलं आहे. एवढंच नाही तर सर्वोच्च राजनीतिज्ञ या ठिकाणी ते होते, कारण त्यांनी मिर्झा राजेसारख्या म्हणजे मोगलांच्या दरबारात असलेल्या सैनिकांचा स्वाभिमान जागृत करून राजपूत आणि हिंदू धर्माची गळ घालून त्यांना आत्मसात करून अनेक गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर छत्रपती शिवरायांचे आयुष्य हे जगासाठी दीपस्तंभ ठरलेला आहे, पथदर्शक असं ठरलेलं आहे. आणि शिवचरित्र म्हणजे सर्व रोगावर एकच इलाज आहे आणि तो म्हणजे शिवचरित्र. म्हणजे जर छत्रपती शिवरायांना आणखी 25-30 वर्षाचं आयुष्य जरी लाभलं असतं तर भारतच नाही तर अख्खा आशिया खंड आज भारतास म्हणजे भावंडासारखा, बंधुभावासारखा या ठिकाणी नांदले असते. तालिबान, ISIS, ISIS, नक्षलवाद, आतंकवाद, भ्रष्टाचार, अत्याचार हे असे कुठले शब्दसुद्धा या ठिकाणी मिळाले नसते. अशा प्रकारचा हा कुळवाडी भूषण लोककल्याणकारी
छत्रपती शिवराय यांचा इतिहास या ठिकाणी सांगता येईल.